नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज एका महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे. खरं तर आपल्याला कल्पना आहे, गेल्या काही महिन्यांपासून आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहे. तो म्हणजे शिक्षण सेवक रद्द याचिकेसंदर्भात. खरं तर या मेमध्ये एप्रिलमध्ये तारीख होती आपली शिक्षण सेवक रद्द संदर्भात, आणि शासनाला उत्तर दाखल करण्यासंदर्भात सुद्धा यामागे आपली चर्चा झाली होती. मात्र मागच्या सुनावणीला आपली जी याचिका होती ती बोर्डवर आली नाही, आणि बोर्डवर आली नसल्यामुळं आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुढची जी आहे ती तारीख मिळालेली आहे. आणि मे महिन्यामध्ये कोर्टाला सुट्ट्या असल्यामुळं ही तारीख जी आहे ती आता जूनमध्ये आपल्याला मिळालेली आहे. मात्र या ठिकाणी आपल्या वकिलांनी सांगितलेलं की जूनला ज्या वेळेला कोर्ट सुरू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा मेन्शन दाखल करून त्या ठिकाणी ही याचिकेची सुनावणी जी आहे ती लवकरात लवकर म्हणजे जूनच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच आपल्याला ती तारीख घ्यायची आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून तारीख पे तारीख मिळतीये आणि वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत, आणि याच्यातून काही असा एक वर्ग आहे की जो वर्ग नकारात्मक चर्चा करताना फार दिसतोय. काल परवा एक निकाल लागला आणि त्या निकालाच्या अनुषंगानं काही जण चर्चा करतायत की हा निकाल लवकर लागतोय, तर मग हा निकाल का लवकर लागत नाही, इथं का तारीख पे तारीख मिळतीये. मित्रांनो, असा कोणताही निकाल लवकर लागलेला नाहीये. प्रत्येक याचिकेला काही तारखा मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते युक्तिवाद जो आहे तो त्या ठिकाणी होतोय, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जे आहे तो निकाल लागत असतो. आपल्या केसमध्येही तसंच आहे. सकारात्मक बाजू आपल्या खूप आहेत. वकिलांनी सुद्धा या संदर्भात आपल्याला सांगितलेलं आहे. मी स्वतः मागच्या वेळेला वकिलांची आपल्या सविस्तर मुलाखत घेतली होती, आणि ती मुलाखत तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे की कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की शासनाला उत्तर दाखल करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. जोपर्यंत शासन उत्तर दाखल करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर जे आपला जो निकाल आहे तो लागत नाही, आणि त्या अनुषंगानं प्रयत्न आपले होणं गरजेचं आहे, ना की नकारात्मक चर्चा करायला हवे असं मला वाटतंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण केवळ त्या चर्चा न करण्यापेक्षा आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हे पाहणं गरजेचं आहे. काही जण असे आहेत की काही जण सुचवत आहेत की आपल्याला हा मुद्दा मांडला पाहिजे, तो मुद्दा मांडला पाहिजे. अशा सूचना ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत. त्या अनुषंगानं आपण चर्चा केली पाहिजे. खरं तर आता मे महिना सुरू आहे आणि सुट्ट्यांचा कालावधी असल्यामुळं आपल्याला अनेक शिक्षण सेवकांना त्या ठिकाणी सुट्ट्या आहेत. काही शिक्षण सेवकांच्या ज्या आहेत त्या जनगणनेचं त्यांना काम आहे, मात्र काही जणांना जनगणनेचं काम नाही. मात्र या जनगणनेचं कामाव्यतिरिक्तही काही सुट्ट्या शिल्लक राहत आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की या टप्प्यामध्ये आपल्याला मंत्रालयीन स्तरावर काही पाठपुरावा करायचा आहे. त्यासाठी निश्चितपणानं आपले प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. आपली जी कोर टीम आहे, पवित्र पोर्टल कृती समितीची जी कोर टीम आहे, त्या कोर टीमच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी चर्चा करतोय, आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणानं या मे महिन्यामध्ये आपण मंत्रालयाच्या अनुषंगानं मंत्रालयाच्या स्तरावर आपल्याला पाठपुरावा निश्चितपणानं आपण करणार आहोत. राहिला मुद्दा काही ज्या चर्चा सध्या सुरू आहेत की रद्द होणार आहे किंवा 1 वर्षाचा कालावधी होणार आहे, अशा ज्या चर्चा आहेत त्या केवळ चर्चा आहेत, तोंडी चर्चा आहेत. असं कुठंही लिखित स्वरूपात काही झालेलं नाही. काही एक वेगळ्या प्रकारच्या हालचाली होतात वरच्या स्तरावरून, आणि त्या वेगळ्या प्रकारच्या झालेल्या हालचाली या खालीपर्यंत वेगळ्या पद्धतीने येत आहेत, आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चा होत आहेत. मला असं वाटतंय की जोपर्यंत ठोस काही चर्चा किंवा ठोस काही माहिती आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत अशा चर्चा होणं योग्य मला वाटत नाही. कारण काही महिन्यांपूर्वी अशीच एक चर्चा झाली होती, आणि त्यावेळेला असं वातावरण राज्यभरात तयार झालं होतं की शिक्षण सेवकांना आता काही ना काही मिळणार आहे, पगार वाढ होणार आहे, मानधनात वाढ होणार आहे, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. मात्र काही वेळेला या चर्चा आपल्याला एक वेगळा अँगल देऊन जातात. आपल्या दिशेला दिशाभूल करण्याचं सुद्धा या ठिकाणी ते काम असू शकतं असं मला वाटतं. त्यामुळं कृपया या गोष्टी जोपर्यंत ठोसपणानं आपल्या समोर येत नाहीत तोपर्यंत आपण यावर चर्चा न केलेलं योग्य राहील. राहिला मुद्दा तो खरा आहे की खोटा आहे हे जाणून घेण्याचा, तर निश्चितपणानं तो मंत्रालयीन स्तरावर तो जाणून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणानं असेल. एक गोष्ट याच्यामध्ये आहे की जेव्हापासून आपण हे शिक्षण सेवक रद्द करण्यासंदर्भात भूमिका घेतलेली आहे, मग अगदी सुरुवातीपासून म्हणजे
2024 पासून जी आपण भूमिका घेतलेली आहे, वेगवेगळ्या आमदारांना भेटणं असेल, खासदारांना भेटणं असेल, मंत्र्यांना निवेदन देणे असेल, त्यानंतर आपण जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या पत्रकार बैठका घेतल्या त्या पत्रकार बैठकीचं वातावरण असेल, आणि त्याच पद्धतीनं नुकतंच आपण शिक्षण सेवकांसाठी त्यांच्या हक्कासाठी आपण जे कॅन्डल मार्च सिंधुदुर्गातून सुरुवात केली आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा कॅन्डल मार्च झालेला आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून निश्चितपणाने एक सकारात्मक चर्चा जी आहे ती शासन स्तरावर सुरू आहे, हे निश्चितपणानं सांगावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी ते शासन लवकरात लवकर सकारात्मक उत्तर दाखल कशा पद्धतीनं करेल यासाठी निश्चितपणानं आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मुद्दा मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला होता की आपल्याला आपली एकजूट महत्वाची दाखवायची आहे. कुठल्याही प्रकारचे आपल्यामध्ये असलेले मतभेद, कुठल्याही प्रकारचे असलेल्या सह्यवाद यामध्ये न आणता केवळ आणि केवळ राज्यभरातले जे शिक्षण सेवक आहेत त्या शिक्षण सेवकांना याचा कशा पद्धतीनं फायदा होईल हे आपल्याला पाहायचं आहे. कारण राज्यभरातला जो शिक्षण सेवक वर्ग आहे तो आपल्याकडं काही ना काही आशेनं पाहत असतो. ठीक आहे, काही वेळेला एवढ्या तारीख पे तारीख मिळत आहेत पण काहीच पदरात पडत नाही, म्हणून काही वेळेला काही शिक्षण सेवक आहेत ते आपल्या भावना व्यक्त करतायत. पण त्या भावनाही व्यक्त करत असताना मला वाटतं त्यांनी थोडंसं विचारपूर्वक त्या भावना व्यक्त कराव्यात असं मला वाटतं. कारण हा लढा काय केवळ आपण आत्ता सुरू केलेला लढा नाही, हा वर्षानुवर्ष सुरू झालेला लढा आहे. अनेक शिक्षण सेवकांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आपण हे प्रयत्न जे आहे ते अधिक नेटाने अधिक जोमाने पुढे घेऊन जातोय आणि निश्चितपणानं या ठिकाणी आपल्या पदरात काही ना काही आपण पाडून घेणार आहोत हे मात्र नक्की आहे. कॅन्डल मार्च हे इथंच थांबणार नाहीये. कॅन्डल मार्चची जी सुरुवात सिंधुदुर्गातनं झालेली आहे, काही जिल्ह्यामध्ये झालेली आहे, ते कॅन्डल मार्च अजूनही सुरू राहणार आहेत. त्याच पद्धतीनं मी मागेही सांगितलं होतं की ज्या दिवशी सुनावणी होईल त्या दिवशी त्याच ठिकाणी पत्रकार बैठकीच्या माध्यमातून काही गोष्टी ज्या आहेत त्या पत्रकारांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला या निमित्तानं करायचं आहे, जेणेकरून या मुद्द्याला जी आहे ती आणखीन गती मिळेल असं मला वाटतंय. त्यामुळं ज्या चर्चा आहेत त्या मला वाटतंय वायफळ चर्चा न करण्यापेक्षा योग्य दिशेने आपण चर्चा करूयात. जूनला ज्या वेळेला कोर्ट सुरू होईल त्याला मेन्शन दाखल करतील आपले वकील आणि निश्चितपणानं जी तारीख आहे ती लवकरात लवकर मिळेल. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, जे आता नव्यानं भरती होतीये त्या भरती संदर्भात अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लावले जात आहेत. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत आहेत की 10-12 हजार, 13,000, 14,000 वाटेवर ज्या जागा आहेत त्या जागांची भरती होईल असं सांगितलं जातं. मात्र एक मुद्दा लक्षात घ्या, जोपर्यंत संच मान्यता आणि काही गोष्टी समायोजनाच्या क्लिअर होत नाहीत तोपर्यंत एक्झॅक्ट जागा ज्या आहेत त्या किती येतील हे सांगणं तुर्तास तरी कठीण आहे. मात्र जो अंदाज आहे तो अंदाज निश्चितपणाने त्या आसपासचा आहे. पण जोपर्यंत फायनल संच मान्यता आणि सर्वात महत्वाचे समायोजन जे सर्वात महत्वाचं आहे, संच मान्यतेचं काम जवळजवळ झालेलं आहे, मात्र समायोजनाचं काम असेल ते झाल्यानंतर निश्चितपणाने जागा ज्या आहेत त्या स्पष्ट होतील आणि कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किती जागा येतील हे आपल्याला काही दिवसांमध्ये समजेल. काही जिल्हा परिषदमध्ये अतिशय जागा कमी आहेत, काही जिल्हा परिषदांमध्ये जागाच येणार नाहीयेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, काही जण विशेषतः कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घ्यायला उत्सुक आहेत, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की सिंधुदुर्गमध्ये ऑलरेडी खूप अतिरिक्त शिक्षक आहेत. त्या ठिकाणी जागा त्या अर्थानं कमी येतील पण त्या मॅथ्स सायन्सच्या जागा असतील, त्याच पद्धतीने काही उपशिक्षकाच्या जागा असतील. पदवीधर भाषा आणि समाजशास्त्राच्या जागा निश्चितपणानं नसतील, कारण त्या ठिकाणी हेच शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त झालेले आहेत, त्यांचं इतर ठिकाणी समायोजन होणार आहे. आणि काही चर्चा अशाही आहेत की ज्या भाषा आणि समाजशास्त्राचे शिक्षक जे अतिरिक्त आहेत त्यांचं उपशिक्षक या पदावर म्हणजे पदावनोत करून त्यांना समायोजन केलं जाणार आहे समान वेतन श्रेणी देऊन. मात्र त्यासाठी सुद्धा सध्या त्या समायोजनाला सुद्धा स्थगिती आहे. जोपर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत जागांचा जो अंदाज आहे तो स्पष्ट होणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या चर्चा आहेत त्या विनाकारण करत राहण्यापेक्षा मुद्दा ज्या वेळेला क्लिअर होईल, स्पष्ट होईल, त्यावेळेला आपण त्याच्यावर चर्चा करणं योग्य राहील. तिसरा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा की 55-60% चा जो निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टाचा, त्या 55-60% संदर्भात शासन स्तरावर सध्या तरी काहीही हालचाल सुरू नाहीये. तरी सुद्धा आपल्यातलेच काही शिक्षण सेवक पॅनिक परिस्थिती निर्माण करतायत. आपल्यातलेच काही शिक्षण सेवक काय होईल सर, काय झालं त्याचं. मुळात हा मुद्दा आहे की शासन स्तरावर कोणत्या प्रकारची हालचाल नसताना, शासनानं कोणत्याही प्रकारची भूमिका आता सध्या घेतलेली नसताना आपण त्याच्यावर विनाकारण चर्चा करणं योग्य राहणार नाही. ज्यावेळेला शासन त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा काही अंमलबजावणीच्या अनुषंगाने काही निर्णय घेईल त्यावेळेला त्या ठिकाणी त्याची चर्चा करणं योग्य राहील असं मला वाटतंय. त्यामुळं ह्या 3 मुद्दे मला या ठिकाणी महत्वाचे सांगायचे होते.
काही तुम्हाला या संदर्भात प्रश्न असतील तर निश्चितपणानं कमेंट बॉक्समध्ये प्रश्न करा. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.